देख रहे हैं News 24 मुंबई। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। जय श्री राम। आज प्रतीक समाज हनुमान मंदिर के माध्यम से आज भव्य शोभा यात्रा का आयोजन और काफ़ी उत्सव और उल्लास के साथ कराया जा रहा है। इस विषय पे आपका क्या कहना है? आज हनुमान जन्मोत्सवाच्या सर्व जगातील हिंदू बांधवांना शुभेच्छा आणि विशेष करून मी समितीला खूप शुभेच्छा देतो, कारण रुद्र अवतार असलेले श्री हनुमानजी ज्यांनी धर्मस्थापनेसाठी प्रभू श्री रामजी यांच्या चरणाशी उभे राहून रावणाचा निपात करण्याची भूमिका ही फार मोठी त्यांनी केलेली होती। आणि अशा हनुमान जन्मोत्सवाच्या वेळेस संपूर्ण हिंदू समाज हा एकत्र झालेला आहे आणि हिंदू राष्ट्राकडे ज्या प्रगतीपथावर भारत देश चालला आहे, या हनुमान जन्मोत्सवानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय श्री राम। जय जय श्री राम। ओम नमः पार्वती पतये। नमस्कार, मी पल्लवी कुणाल सरमळकर आणि आज आपण बघू शकतात का महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण उत्तम कार्यक्रम आयोजित केला आहे। मारुती ट्रस्ट बरोबर यांनी आज आणि आपले हे संतोष पिळगे आणि भरत डायमा यांच्या मार्गदर्शनाखाली देखील शिस्तबद्ध पद्धतीत असा कार्यक्रम आयोजित केला आहे। आज आपण पहिल्यांदा 10 वर्षातून इकडे दोन्ही साईडला काय आयोजित केलं, भंडारा आयोजित केला आणि ते पण दरवेळेला एक साईडला असतो, पण यावेळेला आपण दोन्ही साईडला केला आहे आणि खूप असा एकदम सुंदर कार्यक्रम आयोजित केला आहे। तुम्ही जर बाहेर जाऊन बघाल तर लोकांची गर्दी आहे, एक उत्साहाचा आहे आणि आज आपण सनातनी आहोत त्याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे। तर असेच कार्यक्रम ह्या पुढे देखील आपण सगळे एकत्रित येऊन साजरे करणार आहोत। तर जेवढे आपले आज लोक जमलेली आहेत त्या सर्वांना मला हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि असेच कार्यक्रम आपण पुढे देखील साजरे करू आणि मी आणि पल्लवी आणि कुणाल सरमळकर यांचा सहभाग आणि तुम्हाला सपोर्ट असा ह्या पुढे देखील असेल। धन्यवाद। जय श्री राम। जय श्री राम। सभी से नमस्कार। हनुमान जयंती की हार्दिक शुभकामनाएं सबको। प्रथम आज खेरवाड़ी में भव्य कार्यक्रम आयोजित किया गया है हिंदू खटीक समाज से ना, महाराष्ट्र खटीक समाज से। तो 10 साल में पहली बार इतना जोश दिख रहा है, लोगों के अंदर उत्साह दिख रहा है। इधर के सभी कार्यकर्ताओं का मैं धन्यवाद देता हूँ दिल से। जय श्री राम।